त्यातलं दररोज एक पुस्तक त्यांच्या हातात असतं, 2 दिवसात ते पुस्तक संपलेलं असतं. म्हणजे वाचनाची आवड खूप महत्वाची आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या. एका सामान्य ऐकताना सचिन तेंडुलकर क्रिकेटचा जगामधला देव समजला जातो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणतात. त्याचं उदाहरण काय की सचिन तेंडुलकर हे रमेश तेंडुलकर यांचे चिरंजीव. रमेश तेंडुलकर एक साहित्यिक होते. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये सचिन तेंडुलकर जन्मले, वाढले, मोठे झाले आणि त्यांनी एक ध्येय, उद्देश, एक स्वप्न आपल्या मुलाची बाळगलं आणि क्रिकेट या ध्येयाला ती वाहून गेली. आणि क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या जीवनाचं करिअर तर उभं केलंच केलं, पण जगात नव्याने येणाऱ्या अनेक फलंदाजांच्यासाठी त्यांनी नवा आदर्श आपल्या देशामध्ये, जगामध्ये उभा केला. मला वाटतं